आज मी घेऊन आलोय एकदम झणझणीत आणि चमचमीत कांद्याची चटणी. ती पण फक्त एका मसाल्याने तयार केलेली. ही चटणी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ली तरी चव अप्रतिम लागते. चला तर मग पाहूया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी. मी इथे एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया. तेल बघा आता तापलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमच मोहरी टाकणार आहोत. मोहरी आता तडतडली आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमच जिरे टाकणार आहोत. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आपण टाकणार आहोत. चिमटभर हिंग. सर्व एकदा मिक्स करून घ्या. आता आपण यामध्ये कांदा ऍड करूया. कांदा हा जो आहे मी उभा कापून घेतलेला आहे. जिरं मोहरी बरोबर आपल्याला कांदा असा मिक्स करून घ्यायचा आहे. अर्धा चमच आपण मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे कांद्याला एकदम शिजण्यासाठी खूप छान अशी मदत होते. कांद्याच्या पेशींमध्ये पाणी असतं. मीठ टाकल्यावर बाहेरचा भाग जास्त खारट होतो. त्यामुळे काय होतं, पेशीतील जे पाणी आहे ते बाहेर येतं आणि हे पाणी बाहेर आल्याने कांदा पटकन मऊ होतो आणि शिजायला कमी वेळ लागतो. हे बघा, या प्रकारे आपल्याला संपूर्ण कांदा जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आता यामध्ये मी 2 चमच काश्मीरी लाल तिखट टाकत आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही तिखट यामध्ये कमी जास्त करू शकताय. आता मसाला यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. मसाला जो आहे तो नेहमी कांदा आपला शिजल्यानंतरच आपल्याला टाकायचा आहे. नाहीतर काय होतं, सुरुवातीला जर तुम्ही मसाला टाकला तर तो कांदा शिजवताना पूर्ण मसाला आपला जळून जातो. त्यामुळे कांदा शिजल्यानंतरच आपल्याला मसाला टाकायचा आहे. कांदा शिजत असताना आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता आपण पाव चमच आता मीठ टाकून घेणार आहोत. वरून आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया. ही होती माझी झणझणीत चमचमीत कांद्याची चटणी. एकदम सोपी आणि स्वादिष्ट. करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा.